घर देण्याच्या बहाण्याने क्राईम पेट्रोल फेम सतीश नायकवडे यांची जवळपास 25 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे अशी माहिती समोर येते। तर मागच्या वर्षभरापासून न्यायासाठी सतीश नायकवडे पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवतात, तर स्वतः कुटुंबावर ओढवलेली आपबीती सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले। मानची अशी फसवणूक केलेली आहे की घर देतो असं सांगून पहिले एक नॉर्मल घर दाखवायचं, नंतर त्याचा व्यवहार होत नाही, एक मोठी रक्कम काढून घ्यायची आणि नंतर एसआरएचं घर दाखवायचं। साहजिकच चाळीत घर घेणाऱ्या माणसाला एसआरएचं घर दिसतंय, सोसायटीत दिसतंय, लिफ्ट असलेली बिल्डिंग मिळते, तर लोक अजून पैसे देऊन पुढे सरसावतात। आणि मला वाटतं अशी यांची अजून एक 4-2 कुटुंब पण यांच्यासोबत असावीत की जे आमच्यासारख्या लोकांना आहे जे भासवायचे की बघा आम्हाला घर मिळालंय, आमचे पेपर तयार झालेत, आमचे पेपर क्लिअर झालेत, आम्हाला अलॉटमेंट मिळतंय, असं आहे तसं आहे। आणि एसआरए हा मुद्दा नंतर आणायचे, पहिलं कुठेतरी नॉर्मल घर दाखवायचं, कारण का एसआरएचे प्रॉब्लेम्स काय आहेत हे बऱ्याच लोकांना माहिती आहे। मग अशा लोकांना कसं गुंतवायचं, तर मग पैसे पहिले काढून घ्यायचे नॉर्मल घर दाखवून, आणि मग तो व्यवहार होत नाही आणि आता पैसे पण परत देऊ शकत नाही, तर निदान पैसे नाहीत तर एसआरएचं घर घ्या आणि माणसाकडे काही पर्याय राहत नाही। मग ठीक आहे बाबा घर तर दे। किती पैशांची ही फसवणूक साधारण आत्तापर्यंत माझे जर का त्यांना दिलेले आहेत 24.5 लाख, ज्याची 22.5 लाखाची व्हाईट एंट्री आहे जी लोन घेऊन मी दिली आहे। त्या व्यतिरिक्त मी पैशांची, आता तुम्ही जर फसवणूक विचारत असाल तर मी 9 वर्ष हप्ता भरतोय ना त्यांना दिलेल्या पैशांचा। दर महिन्याला 42 ते 45 हजार रुपये हप्ता, सुरुवातीला 45 आता 42, तुम्ही करा 8.5 वर्षांचा हिशोब, साधारण 44-45 लाख रुपये मी तर बँकेला देऊन बसलोय। शिवाय ज्या प्रॉपर्टीवरती लोन काढले त्या प्रॉपर्टीचं जर फोरक्लोज करायचं आहे तर अजून 30,50,000 रुपये मला द्यायचे आहेत। हे 30,50,000 बँकेला भरलेले जवळपास 44-45 लाख आणि यांना दिलेले 24 लाख, काय उरलं आयुष्यात? आता हे वर्ष 50 झाले, परत कसं उभं राहायचं?